मॉर्निंग, कसे आहात सगळे। मी आहे अबोली आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वात प्रथम मला तुम्हा सर्वांचे धन्यवाद करायचे आहेत, कारण तुम्ही माझा जो आईस्क्रीम बेसचा व्हिडिओ आहे तो अगदी म्हणजे त्याला खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे। जवळजवळ 30,000च्या वर त्याचे व्ह्यूज गेलेले आहेत। आता कदाचित जास्त झालेले असतील जोपर्यंत मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते तोपर्यंत, कारण त्यामध्ये मी अगदी डिटेलमध्ये आईस्क्रीमचा बेस कसा करायचा हे सांगितलेलं आहे, सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सहित। मला वाटतं तो व्हिडिओ खूप युजफुल ठरलेला आहे। तर आईस्क्रीम तर सगळ्यांना आवडतेच, बट आईस्क्रीम पेक्षाही जास्त मी माझं सांगते, आईस्क्रीम पेक्षाही जास्त आवडते ती म्हणजे कुल्फी। तर आज आपण बघूया कुल्फीचा बेस कसा बनवायचा किंवा कुल्फी कशी बनवायची। तर आज आपण कुल्फी कशी बनवायची आणि त्याच्यातून त्याचे काही फ्लेवर्स सुद्धा त्याला कसे द्यायचे कुल्फीला, जसे की पिस्ता झालं, केशर पिस्ता झालं वगैरे, असे बरेचसे जे फ्लेवर्स असतात तर ते कसे द्यायचे कुल्फीला तेही आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्या व्हिडिओप्रमाणे माझ्या याही व्हिडिओला तुम्ही पसंती दर्शवा, लाईक शेअर आणि कमेंट करा, आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका। आणि तो व्हिडिओ पाहिला नसेल कोणी अजून आईस्क्रीम बेसचा तर नक्की पाहून घ्या, युजफुल तुमच्यासाठी ठरेल। तर चला बघूया आपण पूर्ण टिप्स आणि ट्रिक्स आहे कुल्फी कशी बनवायची ते। कुल्फी बनवण्यासाठी इकडे मी एक वाईड असा पॅन घेतलेला आहे। कोणतंही पातेल वगैरे घेतलं तरी चालेल, फक्त जाड असायला हवं जेणेकरून आपलं दूध खाली लागायला नको। आता इकडे मी जवळजवळ 2 लिटर दूध घेतेय। तर हे जे दूध आहे ना, आईस्क्रीमसाठी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कच्चं दूधच वापरायचं आहे, तर कुल्फीसाठी तसं काही रूल्स नाही आहेत। कुल्फीसाठी तुम्ही साठवलेलं दूध किंवा तापून ठेवलेलं आधीच दूध वापरू शकता, जसं की मी आता हे 2 दिवसाचं दूध साठवलेलं आहे माझ्याकडे येतं ते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हशीचं दूध वापरलं तर गुड। थोडंसं दूध बाजूला काढून ठेवते, कारण आपल्याला या कुल्फीमधूनच म्हणजे हे जे बेस बनेल त्याच्यातूनच काही फ्लेवर्ससुद्धा रेडी करायचे आहेत। तर हे जे दूध मी 2-4 चमचे साईडला काढून ठेवलेले आहे, तर त्यामध्ये मी केसर टाकून घेते आणि नंतर आपण पुढे पाहूया आपण यामधून कसा फ्लेवर तयार करतोय तो। ओके सो दूध जे आहे ते म्हशीचं घेतलं तर उत्तम, बट मी इकडे आज गाईचंच दूध घेतलेलं आहे, बट ते आहे कंट्री डिलाईटचं। मी प्रमोशन कशाचंच नाही करत आहे, फक्त सांगायचा उद्देश एवढाच की कंट्री डिलाईटचं जे दूध आहे ते अतिशय घट्ट आहे, मलाईदार असतं, त्याच्यामुळे कुल्फी बनवायला अतिशय उत्तम, गाईचं असो म्हशीचं असो चालतं। बाकी तुम्ही मग इतर ब्रँडचं वापरताय तर तुम्ही म्हशीचं दूध प्रिफर करा, जेणेकरून कुल्फी तुमची व्यवस्थित सेट होईल। ओके, आता हे जे दूध आहे ना त्याला आपल्याला 2 लिटरचं 1 लिटर करून घ्यायचं आहे। ही झाली ऑथेंटिक किंवा पारंपरिक पद्धत कुल्फी बनवण्याची, की दूध आपण 1 लिटर घेतलं किंवा 2 लिटर घेतलं तर त्याचं अर्ध करायचं। बेसिकली आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे। कुल्फी बनवण्याच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत, त्या आपण आपल्या येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये शेअर करूया किंवा पाहूच या। तर इथे आता मी ऑथेंटिक पद्धत तर आहेच, बट आपल्याला जर लवकर रिझल्ट हवा आहे किंवा कुल्फी क्रीमी हवी आहे मस्तपैकी अशी, दुधाळ किंवा मिल्कीनेस असतो त्यामध्ये, तर तशी, तर यासाठी मी इथे 2 मोठे चमचे मिल्क पावडरचा यूज केलेला आहे। हे टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायचं तर पूर्णपणे तुम्ही दूध आटवू शकता, भरपूर आटवू शकता, घट्ट दाटसर होईपर्यंत, रवाळ होईपर्यंत। बट मला आता झटपट करायचं आहे, त्याच्यामुळे तरी झटपट म्हणजे एक 20-25 मिनटं तर जाणारच आहे त्यामध्ये। मिल्क पावडर टाकलेली आहे। आता दुधाची क्वांटिटी बऱ्यापैकी कमी झालेली आहे, रिड्यूस झालेली आहे, तर त्यामध्ये मी 1 कपपेक्षा थोडी कमी अशी साखर टाकणार आहे। साखर ही आपल्याला जेवढं कमी जास्त गोड लागते त्या प्रमाणात टाकू शकतो। ओके, आधीच नाही टाकायची, मध्यंतरीवर साखर टाकायची आहे। आणि आता याला पुन्हा रिड्यूस होऊ द्यायचे, कमी होऊ द्यायचे, दूध आटवून घ्यायचं आहे। ओके, पहा आता दुधाची क्वांटिटी तुम्ही पाहू शकता, एकदम अर्धी झालेली आहे आणि दूध असं घट्टसर झालेलं आहे। खालून जर आपण पूर्ण स्पॅच्युला टाकून हलवलं तर अशी साय अशी घट्टसर अशी येते। साईडचं सुद्धा आपण स्क्रॅच करून दुधामध्येच मिक्स केलेलं आहे, जेणेकरून त्याला खूप छान असा घट्टपणा येईल। आता एक गोष्ट इथे सांगायची आहे की या जर कुल्फीमध्ये तुम्हाला कॉर्नफ्लॉवर टाकायचं असेल तरीही तुम्ही 1 किंवा अर्धा स्पून असा कॉर्नफ्लॉवर टाकू शकता, जेणेकरून तुमच्या कुल्फीला एक थिकनेस येईल किंवा लवकर ती विरघळणार नाही। पण आपण ते काही केलेलं नाही, फक्त मिल्क पावडर टाकलेली आहे। मिल्क पावडरसुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल टाकायची तर फक्त दूध आटवून घ्यायचं आहे आणि कुल्फी सेट करायला ठेवून द्यायची आहे, काहीही हरकत नाही आहे। आता
पूर्णपणे हे जेवढं हवं तेवढं रिड्यूस झालेलं आहे दूध। तर याला आता मी गॅस बंद करून असंच ठेवते काही वेळासाठी, जेणेकरून ते आणखी घट्ट आणि रवाळ दाणेदार असं होईल। आता इकडे तुम्ही पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते थंडसुद्धा झालेलं आहे, रवाळसुद्धा झालेलं आहे आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। तुम्हाला जर अशीच कुल्फी दाणेदार आवडत असेल तर तुम्ही अशीच ही सेट करायला ठेवू शकता। आणि जर मार्केटसारखी सॉफ्ट अशी किंवा स्मूथ प्लेन अशी दिसते जशी कुल्फी तशी हवी असेल तर या मिश्रणाला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, थोडंसं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे पुन्हा एक स्मूथ अशी स्लरी तयार होईल। आणि नंतर मग आईस्क्रीम सेट करायचे आहे। फ्लेवर द्यायचे तर फ्लेवरसुद्धा आपण देऊ शकतो, ते आपण पुढे पाहूया। कुल्फी करायचा ऑथेंटिक पद्धतीने बनवलेला बेस तर रेडी झालेला आहे। अशीच्या अशी तुम्ही कुल्फी सेट करायला ठेवू शकता या बेससोबतच, तीही उत्तम लागते मावा कुल्फीसारखी। बट तुम्हाला जर मोल्डमध्ये टाकायचं आहे, कुल्फीचा शेप द्यायचा आहे तर अशा प्रकारचे प्लास्टिकचे मोल्ड मिळतात किंवा ॲल्युमिनियमचे मोल्ड मिळू शकतात, तर तेही चालतील। किंवा काहीच नसेल घरामध्ये एक छोटासा डबा असेल, काचेची बरणी, प्लास्टिकची बरणी, काहीही चालेल। किंवा मग अशा प्रकारचे कागदी जे कप्स असतात ते मिळतात, त्यामध्ये सेट करून तुम्ही नंतर याला कट करून तुमची कुल्फी एन्जॉय करू शकता। तर आता आपण याचे फ्लेवर्स देऊया आणि मग आपली जी कुल्फी आहे ती या प्लास्टिक मोल्डमध्ये सेट करून घेऊया। थोडंसं इकडे मी खिडकीच्या शेजारी करते, त्याच्यामुळे उन्हामुळे व्यवस्थित दिसत नसेल, त्यासाठी सॉरी। ते नंतर माझ्या मी जेव्हा बघितला व्हिडिओ तेव्हा लक्षात आलं की फारच ऊन दिसतं। असो, चला तर मग बनवूया आपण आपला पहिला फ्लेवर, जो की माझा पर्सनल फेवरेट आहे, इलायची केसर मलाई कुल्फी। तर केसर मलाईसाठी तुम्हाला जर आठवत असेल, तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहिला असेल तर सुरुवातीलाच मी दुधामध्ये केसर भिजवून ठेवलं होतं, तर ते मी इथे वापरणार आहे। आता हा जो मोल्ड आहे त्याचं एकाचं प्रमाण आहे 1/4 कप, तर ते मी मोजून इथे एका बाउलमध्ये घेतलेलं आहे। आणि इलायची किंवा वेलचीची बारीक अशी पूड करून घेतलेली आहे, चाळून घेतलेली आहे, तर ती यामध्ये अगदी अर्धा टीस्पून तुम्ही म्हणू शकता एवढे टाकलेली आहे। आणि जे दूध बनवलं होतं आपण केसरचं, त्यापैकी थोडंसं दूध आणि केसरच्या काड्या यामध्ये मी टाकणार आहे, म्हणजे हे झालं आपलं इलायची केसर मलाई कुल्फी। आणि केसरची मी कुल्फी सेपरेट करणार आहे, तर तीही आपण पुढे जाऊन पाहूया। तर इकडे पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त काहीच नाही करायचं। अशाच प्रकारे तुम्ही बरेचसे फ्लेवर रेडी करू शकता या कुल्फीच्या बेसपासून। तर आता हे जे आहे कुल्फी मोल्डमध्ये टाकून घेऊया आणि आपला पहिला फ्लेवर इकडे रेडी आहे। चला बनवूया दुसरा फ्लेवर। दुसरा फ्लेवरही अगदी इझी आहे। तर पुन्हा मी 1/4 कप दूध घेतलेलं आहे, थोडंसं कमी घेतलेलं आहे, कारण आपल्याला त्यामध्ये जे आपण केशरचं दूध ठेवलेलं आहे ते मिक्स करायचं आहे, म्हणजे ते पूर्णपणे आपलं यामध्ये मावेल। तर बस ते मिक्स केलेलं आहे आपल्या मलाई दुधामध्ये आणि केसरच्या काही काड्या, ओके, मी दोन्हीकडे ॲडजस्ट करते। त्या थोडंसं इलायचीची पावडर होती तर तीही यामध्ये ॲडजस्ट करून घेतलेली आहे। तर मस्तपैकी आपली केशर इलायची आणि स्पेशल केशर मलाई कुल्फी या 2 फ्लेवरमध्ये आपली कुल्फी रेडी आहे। पुढचा फ्लेवर बघूया आपण, पिस्ता मलाई कुल्फी। तर पिस्त्यासाठी इथे मी कट करून घेतलेले काही पिस्ता आहेत ते या दुधामध्ये टाकलेले आहेत 1/4 कपमध्ये। आणि पिस्ता जरी टाकला तरी त्याला रंग काही येत नाही त्या दुधाला, त्याच्यामुळे आपल्याला इथे फूड कलर थोडासा वापरावा लागणार आहे, ऑप्शनल आहे। तुम्हाला नसेल वापरायचा काहीही हरकत नाही, फक्त तुम्ही अख्खा जो पिस्ता असतो आपला हिरवा पिस्ता तो कट करून टाका, थोडासा इसेन्स असेल तर टाका, नसेल तरी काहीही हरकत नाही। हे सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत, त्याच्यामुळे फक्त मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी सांगते। सो कलर आणि इसेन्स मी इथे टाकलेला आहे, जेणेकरून एकदम आपली मार्केट स्टाईल कुल्फी लागणार आहे। तर हा आपला तिसरा फ्लेवर सुद्धा रेडी झालेला आहे। नेक्स्ट पाहतोय आपण काजू बदाम। तर काजू बदाम मी इथे काही वेळासाठी दुधामध्येच भिजवून ठेवले होते, तुम्ही जास्त वेळासाठी पाण्यामध्ये सुद्धा भिजवून ठेवू शकता। त्याचं पाणी काढून मग त्याची मिक्सरला थोडीशी पेस्ट करून घ्यायची आहे। आता मी दुधात भिजवले तर त्याच दुधासोबत मी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे, एकदम नॉर्मल पद्धत आहे याची। तर पेस्ट करून घ्यायची, पुन्हा एकदा तीच प्रोसेस 1/4 कपमध्ये याला ॲड करायचं आहे। आता यामध्ये दूध आहे तर ते जे बनवलेलं दूध आहे ते थोडंसं कमी टाकायचं आहे। तर याचप्रमाणे तुम्ही कोणत्या
कोणताही फ्रूटचा क्रशसुद्धा वापरू शकता किंवा ओरिजिनल फ्रूट, जसं मी तुम्हाला पेरूची आईस्क्रीम दाखवली होती किंवा बटरस्कॉच दाखवलं होतं, असे सगळ्या प्रकारचे फ्लेवर्स तुम्ही कुल्फीला सुद्धा देऊ शकता. तर पेरू वगैरे, स्ट्रॉबेरी, सगळ्या फळांची सुद्धा कुल्फी तुम्ही बनवू शकता. रूअफजाची बनवायची आहे, गुलकंदची बनवायची आहे, तीही अगदी इझी पद्धतीने बनली जाते. इकडे मी रूअफजाची बनवते. 2 चमचे रूअफजा घेतलेला आहे आणि त्यामध्ये दूध टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे छान छान कुल्फीज तुम्ही तुमच्या आवडीच्या फ्लेवरप्रमाणे बनवू शकता. फक्त एवढंच की आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे किंवा कोणतेही स्टॅबिलायझर टाकलेलं नाही आहे, त्यामुळे या कुल्फीला सेट व्हायला फार जास्त वेळ लागतो. म्हणजे ओव्हरनाईटपेक्षाही जास्त वेळ याला लागू शकतं. तर थोडेसे पेशन्स ठेवायचे आहेत. सो अशा प्रकारे छान छान कुल्फीज तुम्हीही बनवा आणि तुम्हीही खा. आता याला पूर्णपणे सेट होऊ देते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते की मी ही कुल्फी कशी सेट झालेली आहे ते. एवढ्या दुधामध्ये आपल्या 6 कुल्फी सेट झालेल्या आहेत आणि त्यासोबतच 2 मी अशा प्रकारचे कागदी ग्लास घेतलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा उरलेलं मिश्रण मी टाकलेलं आहे आणि फॉईल पेपरच्या सहाय्याने याला बंद केलेलं आहे. त्यामध्ये आपण स्टिक टाकूया थोडंसं कट करून, म्हणजे कुल्फी नंतर सेट झाली की स्टिक लावायला खूप प्रॉब्लेम होतो. तर आधी स्टिक त्यामध्ये टाकून द्यायच्या जेणेकरून त्या घट्ट बसतात. कुल्फी इकडे आता सेट झालेली आहे, बट नॉर्मल आईस्क्रीमपेक्षा हिला फार जास्त वेळ लागलेला आहे सेट होण्यासाठी. ते का ते मी सांगते. पहिले तर आपल्या फ्रीजचं टेम्परेचर फुल असायला हवं, जे की माझं होतं. बट इकडे एक गडबड झालेली आहे, ती म्हणजे आमच्याकडे 2 दिवस सतत पाऊस पडतो आहे आणि मध्यंतरी लाईट्स पूर्ण गेल्या होत्या 2 दिवस. त्याच्यामुळे कुल्फी म्हणजे माझ्या कुल्फीची थोडीशी हालतच झाली की ती पुन्हा मेल्ट होऊन पुन्हा घट्ट व्हायची, पुन्हा मेल्ट होऊन पुन्हा घट्ट व्हायची. तर त्यामुळे मला ते प्रेझेंटेशनला सुद्धा वेळ गेलेला आहे, हे मी तुम्हाला अगदी ऑनेस्टली सांगते, कारण हल्ली वातावरणच तसं आहे. तर कुल्फी आत्ता तरी बऱ्यापैकी सेट झालेली आहे आणि याला थोडंसं पाण्यामध्ये डीप करून घेतलेलं आहे खालच्या बाजूनी, तरच ती व्यवस्थित सुटली जाते पूर्ण मोल्डमधून. किंवा कधी कधी अशा जे प्रकारचे मोल्ड्स असतात ना, त्यामध्ये कुल्फी काढणं थोडंसं हेक्टिक होऊन जातं. त्याच्यामुळे जर तुम्ही बिगिनर्स आहात, पहिल्यांदाच करताय, तर नक्कीच जे कागदाचे कप्स असतात ते वापरा. ते तुम्हाला इझी जातील. त्याला डिरेक्टली कट करायचं आणि कुल्फी ओपन करून घ्यायची. या प्रकारचे जे मोल्ड आहेत ते थोडेसे काढण्यासाठी कठीण जातात किंवा कुल्फी त्यामधून पूर्णपणे बाहेर येत नाही. बट आपली कुल्फी आता होपफुली आलेली आहे बाहेर. सो इकडे पिस्ता कुल्फी मी तुम्हाला दाखवते आहे. काही ठराविकच दाखवते आहे कारण बाकीच्या व्यवस्थित सेट झालेल्या नाही आहेत. कारण आहे लाईट जात होती त्याच्यामुळे. सो अशा प्रकारे या कुल्फी ज्या सेट झालेल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. सो इकडे आपली मस्त मजेदार अशी कुल्फी सेट झालेली आहे. अर्थात कुल्फीची टेंडन्सी असते म्हणजे आईस्क्रीमपेक्षा पटकन ती मेल्ट होते, त्यामुळे आम्ही पटापट फोटो सेशनसुद्धा करून घेतलेला आहे. बट मस्त अशी कुल्फी आपली सेट झालेली आहे. पिस्ता, काजू बदाम म्हणजे पिस्ता मलाई, काजू बदाम मलाई, इलायची फ्लेवर आणि हा कोणता होता केशर पिस्ता किंवा केशर मावा, केशर मलाई, अशी ही 3 टाईपची. आणि ही पण तुम्ही पाहू शकता, ही आपली प्लेन आहे आईस्क्रीम. सो अशा प्रकारे छान अशी आईस्क्रीम कुल्फी आपली सेट झालेली. कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, कुल्फी बनवा आणि गार गारपैकी कुल्फी खा. चला.